नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ। नोव्हेंबरचा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ बघणं बंधनकारक आहे। अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राइब करा, जेणेकरून या योजनेच्या शासनाकडून येणाऱ्या लेटेस्ट सरसकट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळेवर पाहण्यास मिळतील। चला मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण अपडेट। नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सरकारकडून नवीन सूचना जारी, नवीन गाईडलाईन्स जारी। पहा, आता तुम्हाला माहीतच आहे, काल रात्री एक नवीन शासन निर्णय आलेला आहे। तर पहा, एक नवीन शासन निर्णय जारी झालेला आहे। या शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे तर मी सकाळच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात माहिती दिलेली आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे, हा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी जो आहे तो पुन्हा एकदा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि आता वित्त विभाग व नियोजन विभागाच्या परवानगीनुसार हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येणार आहे। परंतु आता नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती, महत्त्वाची सूचना आलेली आहे। पहा, तुम्हाला माहित असेल, मागच्या महिन्यामध्ये लाभार्थ्यांना ऑक्टोबरचा हप्ता 2,500 रुपये जमा झालेला आहे। परंतु असे काही लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये आलेले आहेत। 2,500च्या ऐवजी फक्त 1,500 आलेले आहेत। त्यांना अपेक्षा होती की या महिन्यामध्ये त्यांचे राहिलेले पैसे त्यांना 1,000 रुपये वाटप होतील। परंतु पहा, आता जी माहिती तुम्ही पाहणार आहात तर ती खूप महत्त्वाची आहे। नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांना 1,000 रुपये जे येणार होते, तुम्हाला जे वाटत होतं की मागच्या महिन्यामध्ये राहिलेले 1,000 रुपये आपल्याला या महिन्यात येतील, तर त्या संदर्भात माहिती आहे। खूप कमी लोकांना या महिन्यामध्ये अनुदान जे आहे ते मिळणार आहे, वाढलेलं अनुदान मिळणार आहे। जर तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये हप्ता आला नसेल 2,500 आणि तुम्ही अपेक्षा करत असाल की या महिन्यामध्ये मला 2,500 येतील आणि सोबतच 1,000 रुपये येतील, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। पहा, जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी पहा, हप्ता जो आहे नोव्हेंबरचा तो फक्त आणि फक्त 1,500 रुपये एवढाच मिळणार आहे। होय, जरी तुम्ही दिव्यांग बांधव असाल, तुम्हाला ऑक्टोबरमध्ये 2,500 वाढले असले तरी पण तुम्हाला या महिन्यामध्ये फक्त 1,500वरच समाधान मानावं लागणार आहे। कारण त्या ठिकाणी तुमची दिव्यांग म्हणून नोंद होणं आणि KYC होणं या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आता अनेक लाभार्थ्यांनी काय केलेलं आहे, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ज्या सूचना आलेल्या होत्या, ज्या गाईडलाईन्स आलेल्या होत्या की तुम्हाला UDID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक ही जी डॉक्युमेंट आहेत ती तहसील कार्यालयामध्ये सादर करायची आहेत, तर लाभार्थ्यांनी सादर केलेले आहेत। परंतु आता महत्त्वाची माहिती अशी आलेली आहे की पहा, ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्र दिलेले आहेत त्या लाभार्थ्यांपैकी खूप जास्त लाभार्थी असे आहेत ज्यांची KYC होणं बाकी आहे, ज्यांची दिव्यांग म्हणून नोंद त्या ठिकाणी झालेली नाही, KYC झालेली नाही। KYC केल्याशिवाय आता लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत। कोणते पैसे मिळणार नाहीत तर जे वाढलेलं अनुदान आहे ते मिळणार आहे। आता जे इतर लाभार्थी आहेत त्यांना सुरळीतपणे त्यांचं 1,500चं अनुदान मिळेल, त्यामुळे त्यांना काळजी करायची गरज नाही। परंतु जे दिव्यांग बांधव आहे, ज्यांना अपेक्षा होती या महिन्यामध्ये 3,500 रुपये कमीत कमी आपल्याला मिळतील, परंतु पहा, आत्ताच्या क्षणामध्ये ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे की अनेक लाभार्थ्यांची KYC झालेली नसल्या कारणाने या महिन्यामध्ये सुद्धा लाभार्थ्यांना वाढीव अनुदानापासून वंचित राहावं लागतं की काय, अशी शंका निर्माण झालेली आहे। जर वाढीव अनुदान हवं असेल तर त्यासाठी KYC करणं बंधनकारक आहे। नोव्हेंबरचा हप्ता वाटप होण्या अगोदर KYC करून घ्या, तर तुम्हाला हे पैसे मिळून जातील। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। पहा, तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे KYC झालेली आहे की नाही। आता लाडकी बहीणप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, सर्व लाभार्थ्यांना ही KYC बंधनकारक केलेली आहे का तर नाही। ज्या लाभार्थ्यांची नव्याने दिव्यांग म्हणून नोंद झालेली आहे अशा लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। नोव्हेंबरचा हप्ता हवा असेल वाढीव अनुदान तर हे करावंच लागणार आहे, तरच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत।
आता दिव्यांग लाभार्थ्यांनी फक्त कागदपत्र जमा केलेले आहेत, परंतु त्यांना त्यांची KYC झालेली आहे की नाही ही माहिती तपासता येत नाही. त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागणार आहे आणि जर KYC झालेली नसेल तर ती करावी लागणार आहे. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पहा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत. 2,500 रुपये वाढीव अनुदानासंदर्भातला राज्य सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहत आहात. दिव्यांग बांधव जे असतील, हा व्हिडिओ जे पाहत असतील त्यांच्यासाठी कळकळीची सूचना आहे, कळकळीची विनंती आहे की पहा, तुम्ही दिव्यांग म्हणून नोंद केलेली आहे तर तुमची KYC झालेली आहे की नाही हे चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे वाढीव अनुदान मिळेल. आणि नोव्हेंबरचा हप्ता येण्या अगोदर, हे वाटप होण्या अगोदर या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. तरच हे वाढीव अनुदान तुम्हाला जमा होईल. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.